जुन्या मुंबई पुणे महामार्गावर शेलारवाडी गावाच्या दिशेने वळलं की समोर एक शांत, सुंदर आणि पवित्र जागा उभी राहते. अमरताई देवीचे मंदिर. मुख्य रस्त्यापासून थोडं आत आल्यावर एक सुंदर कमानीतून मंदिराचा प्रवेश होतो. त्या कमानीखाली उभं राहिलं की वाटतं आपण एखाद्या देवतामय विश्वात पाऊल टाकतो. काही पायऱ्या चढून गेल्यावर दोन्ही बाजूंनी गडद सावली देणारी झाडं आपले स्वागत करतात. हिरवळीने वेढलेले हे जागा अंगावर शहरा आणणारी शांतता देते. या गाभाऱ्यात पाऊल टाकताच मन एकदम शांत होतं. जणू बाहेरचं सगळं विसरून आतली एक वेगळी दुनिया उलगडते. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात एकच भावना, श्रद्धा आणि विश्वास. त्यांच्या प्रत्येक प्रार्थनेला इथे प्रतिसाद मिळतो असं म्हणतात. अमरताई देवीचे हे तेजस्वी रूप, डोळ्यांतून दयाळूपणा, चेहऱ्यावर शांती आणि अंगावर मायेचा प्रकाश जणू वाहतो आहे. अमरताई देवीचे चरण स्पर्श केल्यावर एक आध्यात्मिक समाधान मिळतं. जणू आपल्याला तिचा आशीर्वाद रूप कवच लाभले. गाभाऱ्याच्या शांततेतून बाहेर पडताना मनात एक नवा उजेड आणि पावलात नवीन विश्वास असतो. ही केवळ मंदिरातील मूर्ती नाही, ही आहे शक्ती, श्रद्धा आणि भक्तीचं सजीव रूप. दर्शन घेतल्यानंतर जणू काही मनातलं सगळं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं. बाहेर आलो तर थोड्याच अंतरावर एक छोटंसं प्रसन्न गणपतीचं मंदिर आहे. संपूर्ण मंदिर परिसरात उंच झाडांचं सानिध्य आहे. हवा थोडी आहे, सावली आहे आणि प्रत्येक कोपऱ्यात शांती आहे. भक्त बसून ध्यान करू शकतील अशी बेंचेसची व्यवस्थाही आहे. इथे बसून तुम्ही निसर्ग, देव आणि स्वतःची संवाद साधू शकता. शांत चेहरा, प्रसन्न मूर्ती, देवीचे दर्शन घेऊन तिथे थांबले भक्तीचा पूर्णत्वाचा अनुभव येतो. गणपती मंदिराचं थोडं पुढे गेल्यावर दिसतं राधाकृष्णाचं मंदिर. सुंदर नक्षीकाम, स्वच्छ परिसर आणि त्या राधेच्या भक्तीचा निखळ भाव आणि कृष्णाच्या गुढ मोक्यानं मन भारावून जातं. अमरताई देवी मंदिर एक अशी जागा जिथे दर्शन हे फक्त डोळ्यांनी घेतलं जात नाही, तर ते मनात उतरतं, आत्म्यात विचावते. देव, निसर्ग आणि शांततेचं हे संगम स्थान तुम्ही एकदा तरी अनुभवायलाच हवं.